Radio Mirchi 98.3 FM presents. मला वाटतं आणखी एक स्टॉप म्हणजे घर तिघांचं हवं हे नाटक. ते तुझं पहिलं नाटक होतं? नाही, पहिलं बालनाट्य माझं. पहिल्या बालनाट्याची फारच सॉलिड मला ते माझ्या आईने दिलं होतं माझ्यासाठी. माझी आई खूप चांगली रायटर आहे, तर माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक हे माझ्या आईने दिलं होतं. ते याकरता ज्याचं थोडंसं मी मगाशी तुला सांगितलं की मी खूप शाय होते लहानपणी, तर मी माझ्या वयाच्या मुलांमध्ये मिसळावं याकरता एक नाटक लिहिलं गेलं, ज्यात माझा डबल रोल होता. भित्रा, ससा आणि परिराणी अशा दोन रोलमध्ये मी त्यामध्ये रंगभूमीवर पहिलं पदार्पण केलं वगैरे वगैरे वगैरे. सो रुसू नका फुगू नका असं ते नाव होतं त्या नाटकाचं, आणि ते माझं पहिलं नाटक जे बहुतेक दुसरीत असताना केलं होतं. आणि आणखीन एक गंमत म्हणजे माझं स्क्रीनवरची पहिली एंट्री ही मी 6 वर्षाची असताना झाली आहे. हे खूप आपल्या कमी श्रोत्यांना माहिती आहे किंवा प्रेक्षकांना माहिती आहे. माझा भाऊ लहानपणी काम करायचा सिनेमात, तर खट्याळ सासून नाठाळ सून नावाचा एक सिनेमा आहे. त्या सिनेमामध्ये मी नाच केलाय लक्ष्मीकांत बेर्ड्यांबरोबर. तर तेव्हा मला लहान मुलं जशी नाचतात तसं मला नाचायची खूप आवडती. रिदम सेन्स खूप बरा होता. तर अण्णासाहेब देऊळगावकरांची फिल्म आहे आणि सुबल सरकार कोरिओग्राफर होते. तर त्याचं गाणं सुरू होतं तिथे, रेकॉर्डिंग म्हणजे नाच शूटिंग सुरू होतं. आणि माझ्या आई बरोबर आणि भावाबरोबर तिकडे होते, कारण भाऊ सिनेमात काम करत होते. आणि कोपऱ्यात मी नाचत होते त्या गाण्यावर. तर ते NS वैद्य म्हणून जे मोठे सिनेमॅटोग्राफर होऊन गेले, ते म्हणाले की अरे ही पोरगी चांगलं नसते. मग देऊळगावकर म्हणाले की जा तिला चांगले कपडे घालून द्या. आणि मग मला चांगले कपडे घालण्यात आले आणि त्या गाण्यात मी नाचली. तर ते तो माझा पहिला परफॉर्मन्स सिनेमातला असं म्हणते, त्यात मी 5 ते 6 वर्षाची होते. पण त्याचबरोबर आणखी काही तुझं मन एक्सप्लोर करता यायचं आर्टिस्ट म्हणून, किंवा तुला स्वतःला चेंज करायचंय ह्याच्यामध्ये? एक्सप्लोर करण्याच्या आणि मला असं खूप वाटतंय की मला काहीतरी लिहायचंय. मी वर्तमानपत्रात आर्टिकल्स लिहित होते आता. तर ते एक मुक्तायन नावाचं सदर मी चालवत आहे. रादर सध्या मी थांबले, कारण काही प्रमोशनल इव्हेंट्स मध्ये मी गुंतले होते माझ्या सिनेमाचे वगैरे. तर मला असं लक्षात आलं की मी जे म्हणते ते माझ्या वाचकांना वाचायला खूप आवडतं आणि ते तसं त्यांना भिडतं. आणि ते मी खूप साध्या पद्धतीने लिहिते असं मला लोक सांगतात. मला माहित नाही मी कसं लिहिते. मला असं वाटतं की आपल्याला हे कोणातरी सांगायचंय, आणि जसं मी आता बोलतेय तसंच मी लिहिते. आणि माझ्याकडे काही गमतीशीर गोष्टी असतात ज्या सांगायच्या असतात मला, ज्या ऍक्टरच्या असतात, मे बी एखाद्या साध्या माणसाच्या असतात, म्हणजे माझ्याच साध्या माणसाच्या, माझ्यातल्या साध्या माणसाच्या. तर त्या गमती लोकांना वाचायला आवडतात आणि त्या मला शेअर करायला आवडतात. तर मला असं वाटतंय की माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लिहायच्या आहेत, मला लोकांना द्यायच्या आहेत, आणि त्या गोष्टी वाचून लोक रिलेट करू शकतात. तर मला आवडेल की आणखीन काहीतरी लिहून त्यांना वाचायला द्यायला. सध्या तरी मला माझं लेखक म्हणून स्वतःला एक्सप्लोर करायला आवडेल. की नाटक, तुला काय वाटतंय आपलं नाटक कुठे चाललंय? मराठी नाटक, मराठी रंगभूमी, तुला काय वाटतंय? नाटक आता या क्षणी मला असं वाटतंय की थोडंसं थांबलंय कुठेतरी. त्यात काहीतरी बदल व्हायला हवेत. विषय म्हणून वेगळे एक्सपेरिमेंट्स आपल्याकडे होतात स्क्रिप्टवर, पण मुळात आपल्याकडे शब्दप्रधान कलाकृती सादर करण्याची पद्धत आहे. म्हणजे नाटक असेल, अजूनही सिनेमाही असेल, आणि टेलिव्हिजन तर शब्दाचंच माध्यम आहे असेल. पण त्यामुळे ते कुठेतरी थोडंसं बदलेल असं मला वाटते, कदाचित पुढच्या काही येत्या काही वर्ष बदलायला हवं, आणि बदलेल आहे. म्हणजे तशी एक्सपेरिमेंट्स पण करतात काही जण, आणि एकमेकांच्या बोलण्यातनं पण येतं किंवा विचारातनं पण येतं की थोडंसं व्हिज्युअलला जास्त एक्सप्लोर करायला हवंय आपल्याला. तर ते होईल, कुठे नाही केलं तर मी करेन कदाचित.